विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण वर्ग समीकरणे सराव संच 2.5 पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप, त्यावरून विवेचक कसं काढायचे, विवेचकाला काय म्हणतात आणि विवेचकावरून मुळांचे स्वरूप कसे ठरवले जाते आणि जर आपल्याला मुळे दिले असतील तर वर्ग समीकरण कसे तयार करायचे हे आपल्याला आज पाहायचं आहे। तर आपल्याला आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की दिलेले वर्ग समीकरण आपण नेहमी सोडवताना सामान्य रूपामध्ये मांडतो, म्हणजेच ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 या रूपामध्ये। त्यावरून आपण abcच्या किमती काढतो आणि abcच्या किमती काढल्यानंतर आपण b वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो, म्हणजेच याला म्हणतात विवेचक। आणि विवेचकाला ग्रीक अक्षर आहे डेल्टा, म्हणजे त्रिकोणासारखं चिन्ह असतं त्याला डेल्टा असे म्हणतात। आणि विवेचकाची किंमत आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस जर विवेचकाची किंमत डेल्टाची किंमत 0 आली तर मुळे वास्तव व समान असतात, म्हणजेच मुळे ह्या वास्तव संख्या व समान असतात, दोन्ही मुळे सारखी असतात। त्याच्यानंतर b वर्ग वजा 4ac ची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत जर 0 पेक्षा मोठी असेल, म्हणजेच काय धन संख्या असेल तर मुळे वास्तव संख्या व असमान असतात, असमान म्हणजे वेगवेगळे भिन्न असतात। त्याच्यानंतर जर b वर्ग वजा 4ac ची किंमत ऋण आली म्हणजे 0 पेक्षा लहान आली तर मुळे वास्तव संख्या नसतात। हे आपल्याला मुळांचे स्वरूप यावरून लक्षात येते। कशावरून तर विवेचकावरून, म्हणजे विवेचक परत एकदा बघा, विवेचकाची किंमत 0 आली तर मुळे वास्तव व समान, विवेचकाची किंमत धन आली तर मुळे वास्तव व असमान आणि विवेचकाची किंमत ऋण आली तर मुळे वास्तव संख्या नसतात। मग त्याच्यानंतर काय आपल्याला की जे वर्ग समीकरण दिलेलं आहे त्याच्यावरून आपण काय करतो, abcच्या किमती काढतो आणि ते समजा त्या वर्ग समीकरणाची मुळे जर अल्फा व बीटा असतील तर त्यांचे स्वरूप कसे असते, अल्फा प्लस बीटा बरोबर ऋण b छेद a, म्हणजे त्या दोन मुळांची बेरीज बरोबर ऋण b छेद a येते। हे b छेद a आपण कसे काढतो, सामान्य रूपाशी तुलना करून, आणि त्यांचा गुणाकार केल्यानंतर म्हणजे अल्फा गुणिले बीटा केल्यानंतर c छेद a येईल। परत एकदा ऐका, जर समीकरणाची मुळे अल्फा व बीटा असतील, म्हणजे पहिल्या मुळाला अल्फा व दुसऱ्या मुळाला बीटा असं म्हटलं जातं, जर अल्फा व बीटा असतील तर त्यांची बेरीज, मुळांची बेरीज अल्फा प्लस बीटा बरोबर ऋण b छेद a व अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a ही किंमत येते। आणि ज्यावेळेस आपल्याला मुळांवरून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजेच बेरीज व गुणाकार मिळते, त्यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येतं। आणि वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0। म्हणजे आपल्याला जर आपल्याला दोन्ही मुळे दिली तर मुळांची किंमत म्हणजेच काय असते, बेरीज, त्यांची बेरीज घ्यायचं आणि गुणाकार घ्यायचा, म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा गुणिले बीटा बेरीज व गुणाकार दिला असेल तर डायरेक्ट आपण x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा a बरोबर 0 हे समीकरण तयार करू शकतो। किंवा आपल्याला जर दिलेलं वर्ग समीकरण असेल आणि त्याच्या मुळांच्या स्वरूपावरून म्हणजेच abcच्या किमती दिल्या असतील तर आपल्याला काय करावं लागेल, अल्फा प्लस बीटा काढावं लागेल, म्हणजेच ऋण b छेद a आणि अल्फा गुणिले बीटा c छेद a काढावं लागेल आणि त्या मुळावरून आपल्याला नवीन वर्ग समीकरण तयार करावं लागेल। आलं लक्षात? म्हणजेच काय, आपल्याला मुळे दिले असतील तर परत एकदा ऐका, मुळे दिले असतील तर मुळांची बेरीज म्हणजेच काय असते ती ऋण b छेद a आणि मुळांचा गुणाकार म्हणजे c छेद a। तर तुम्हाला डायरेक्ट मुळे दिले असतील तर त्यांची बेरीज करायचा आणि गुणाकार, मग त्यांची बेरीज व गुणाकार मांडणी करून x वर्ग मायनस बेरीज x प्लस गुणाकार बरोबर 0 या स्वरूपात मांडून आपण वर्ग समीकरण तयार करू शकतो। तर आता आपण सराव संच 2.5 ला सुरुवात करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। तर बघा, पहिला प्रश्न आहे रिकाम्या चौकटी भरा। त्याच्यामध्ये वर्ग समीकरण ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 दिलेलं आहे आणि विवेचकाची किंमत धन 5 आणि विवेचकाची किंमत खाली ऋण 5 दिलेली आहे। मग आपण काय पाहिलं होतं, विवेचकाची जर किंमत धन 5 आली तर मुळे कशी असतात, वास्तव व असमान असतात, वास्तव व असमान असतात, आणि ऋण किंमत असेल तर वास्तव संख्या नसतात, वास्तव संख्या नसतात। म्हणजे विवेचकाची किंमत जर ऋण आली तर वास्तव संख्या नसतात, धन आली तर वास्तव व असमान असतात आणि 0 आली तर वास्तव व समान असतात। त्याच्यानंतर आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे, मुळांची बेरीज ऋण 7 व मुळांचा गुणाकार 5 दिलेला आहे आणि वर्ग समीकरण तयार करा म्हणलं आहे। मग वर्ग समीकरणाचं सूत्र काय आहे आपलं, x वर्ग मायनस मुळांची बेरीज, मग बेरीज काय आहे आपली ऋण 7 x
प्लस मुळांचा गुणाकार, गुणाकार किती आहे 5 बरोबर 0. मग हे ऋण गुणले ऋण काय होईल x वर्ग, ऋण गुणले ऋण धन 7x प्लस 5 बरोबर 0. म्हणजे आपलं वर्ग समीकरण आलं x वर्ग प्लस 7x प्लस 5 बरोबर 0. हे वर्ग समीकरण येईल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला, जर अल्फा व बीटा ही मुळे असतील तर म्हणलं आहे. अल्फा प्लस बीटा व अल्फा गुणिले बीटाच्या किमती काढा म्हणलं आहे. मग अल्फा व बीटा काढण्यासाठी प्लस बीटा व म्हणजेच बेरीज व गुणाकार काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याची तुलना सामान्य रूपाशी करावी लागेल व ABCची किंमत काढावी लागेल आपल्याला. मग समीकरणाची तुलना आता इथं डिटेलमध्ये लिहिण्याची गरज नाही, त्याच्यामुळे काय करू आपण डायरेक्ट मांडणी करूया. A बरोबर किती आलं 2, B बरोबर ऋण 4 व C बरोबर ऋण 3 आहे. मग आपल्याला बेरीज करण्यासाठी म्हणजेच अल्फा प्लस बीटा काढण्यासाठी सूत्र आहे ऋण B छेद A बरोबर ऋण बीची किंमत आहे आपली ऋण 4 छेद याची किंमत आहे 2 बरोबर किती झालं ऋण गुणले ऋण धन 4 छेद 2 बरोबर किती आलं 2 बेदोनी 4. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा, अल्फा बीटा बरोबर किती आहे C छेद A. Cची किंमत आहे आपली ऋण 3 छेद आणि याची किंमत आहे 2. तर हीच किंमत आली आपली. अल्फा गुणिले बीटा बरोबर किती आलं मग ऋण 3 छेद 2. म्हणून अल्फा प्लस बीटा 2 आणि अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण 3 छेद 2. तर आपला दुसरा प्रश्न आहे, खालील वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत काढा. त्यामध्ये आपल्याला पहिलं गणित दिलेलं आहे x वर्ग प्लस 7x मायनस 1 बरोबर 0. मग दिलेलं समीकरण जर सामान्य रूपात नसेल तर आपल्याला त्याला सामान्य रूपात मांडणी करून घ्यावं लागतं. पण आपल्याला दिलेलं हे समीकरण सामान्य रूपातच आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट आपण या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करू. करणाची तुलना x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 शी करू, म्हणजेच सामान्य रूपाशी करू. म्हणजे याची किंमत किती येईल 1, b बरोबर 7, c बरोबर ऋण 1 या किमती येतील. त्याच्यावरून आपल्याला काढायची आहे विवेचकाची किंमत म्हणजे डेल्टाची किंमत. विवेचक काय आहे b वर्ग वजा 4ac बरोबर किती येईल मग b आहे आपलं 7, 7चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1, c ची किंमत आहे ऋण 1 बरोबर किती येईल 7चा वर्ग 49 ऋण गुणिले ऋण धन 4 1 4 म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 49 आणि 4 53. म्हणजेच आपली विवेचकाची किंमत आली या गणितासाठी 53. यामध्ये दुसरं गणित आहे 2y वर्ग मायनस 5y प्लस 10 बरोबर 0. मग या वर्ग समीकरणाची तुलना x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 म्हणजे सामान्य रूपाशी करून याची किंमत किती येईल a बरोबर 2, b बरोबर ऋण 5, c बरोबर 10. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर ऋण 5चा वर्ग वजा 4 गुणिले 2 गुणिले 10 बरोबर ऋण 5चा वर्ग धन 25 म्हणजे ऋण संख्येचा वर्ग धनच येतो. ऋण गुणिले धन ऋण 4 दुनी 8, 8 10 80 म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर ऋण 80मधून धन 25 गेले तर ऋण 55 उरले. म्हणजेच विवेचकाची किंमत आली ऋण 55. पुढील आपले तिसरं गणित आहे वर्गमुळात 2x वर्ग प्लस 4x प्लस 2 वर्गमुळात 2 बरोबर 0. हे पण सामान्य रूपातच आहे, त्यामुळे या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून a बरोबर वर्गमुळात 2, b बरोबर 4, c बरोबर 2 वर्गमुळात 2. म्हणून विवेचकाची किंमत काय येईल b वर्ग वजा 4ac बरोबर b ची किंमत आहे 4 कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे वर्गमुळात 2 गुणिले c ची किंमत आहे 2 वर्गमुळात 2. म्हणून काय येईल 4चा वर्ग 16 ऋण गुणिले धन ऋण 4 गुणिले 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजेच 2 येईल, कारण 2 गुणिले 2 4 होईल आणि वर्गमुळात 4चे वर्गमूळ 2 आले. म्हणून 16 वजा 4 दुनी 8, 8 दुनी 16 म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर 0. विवेचकाची किंमत आली आपली 0.
तर पुढील मुख्य तिसरा प्रश्न आहे आपला, विवेचकाच्या किमतीवरून वर्ग समीकरणांच्या मुळाचे स्वरूप ठरवा. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करावी लागेल. समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून सामान्य रूप म्हणजेच एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0. म्हणून ए बरोबर 1, बी बरोबर ऋण 4, सी बरोबर धन 4. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर, विवेचक काय आहे आपलं, बी वर्ग वजा 4ac. म्हणून ऋण 4चा वर्ग वजा 4 गुणिले 1 गुणिले 4 बरोबर ऋण 4चा वर्ग धन 16, ऋण गुणिले धन ऋण 4 चौक 16. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर किती येईल, 0. म्हणजे विवेचकाची किंमत आली 0. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, त्याचं स्वरूप ठरवायचं आहे. जर विवेचकाची किंमत 0 आली तर काय होते, येथे किंवा डायरेक्ट आपण लिहूया, विवेचकाची किंमत 0 आलेली आहे. म्हणून मुळे कसे आहेत, मुळे वास्तव व समान आहेत, कारण विवेचकाची किंमत 0 आली म्हणून. यामधील दुसरे गणित आहे 2y वर्ग मायनस 7y प्लस 2 बरोबर 0. म्हणून या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून ए बरोबर 2, बी बरोबर ऋण 7, सी बरोबर 2. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर बी आहे ऋण 7चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत आहे 2 गुणिले सीची किंमत आहे 2 बरोबर ऋण 7चा वर्ग 49 ऋण गुणिले धन ऋण 4 2 8 8 2 16. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर 49 मधून 16 गेले किती येतील, 33. म्हणून मुळे कसे असतील, मुळे बघा विवेचकाची किंमत धन आलेली आहे, म्हणजेच मुळे वास्तव व असमान असतील, म्हणजे वेगवेगळी असमान असतील. जर विवेचकाची किंमत धन आली तर मुळे वास्तव व असमान असतात. पुढील आपले तिसरे गणित आहे m वर्ग प्लस 2m प्लस 9 बरोबर 0. या समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करून ए बरोबर 1, बी बरोबर 2, सी बरोबर 9. म्हणून बी वर्ग वजा 4ac बरोबर काय येईल, बीची किंमत 2, 2चा वर्ग वजा 4 गुणिले एची किंमत आहे 1, सीची किंमत आहे 9. म्हणून 2चा वर्ग 4 ऋण गुणिले धन ऋण 4 9 36. तर बी वर्ग वजा 4ac बरोबर 4 वजा 36 आलं, म्हणजे ऋण 36 मधून धन 4 गेले ऋण 32 ही किंमत येईल. म्हणून आपली मुळे कशी असतील, मुळे वास्तव संख्या नाहीत. कारण का, कारण विवेचकाची किंमत ऋण आलेली आहे, म्हणजे 0पेक्षा लहान आलेली आहे, म्हणून ते मुळे वास्तव संख्या नाहीत. आता पुढील आपला चौथा मुख्य प्रश्न आहे, ज्या वर्ग समीकरणाची मुळे खालीलप्रमाणे आहेत अशी वर्ग समीकरणे तयार करा. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये पहिलं गणित दिलेलं आहे 0 व 4. म्हणजे आपण समजायचं अल्फा व बीटा ही दिलेली मुळे काय आहेत, अल्फा व बीटा. म्हणून अल्फा बरोबर 0 मानायचं व बीटा बरोबर 4. मग आपल्याकडे दोन सूत्र आहेत, बेरीज आणि गुणाकार. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, सुरुवातीला बेरीज अल्फा प्लस बीटा बरोबर 0 प्लस 4 बरोबर 4. म्हणजे बेरीज आली, मुळांची बेरीज किती आली, 4. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर किती येईल, मग 0 गुणिले 4 बरोबर 0. म्हणजे अल्फा गुणिले बीटा आली 0 किंमत. म्हणून सूत्रानुसार वर्ग समीकरण आपल्याला तयार करायचं आहे. सूत्र काय आहे आपल्याकडं, एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. म्हणून या सूत्रामध्ये आपण किमती ठेवूया. एक्स वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे, 4 एक्स प्लस गुणाकार आलेला आहे 0 बरोबर 0. म्हणून आपलं वर्ग समीकरण झालं एक्स वर्ग मायनस 4x बरोबर 0. हे आपलं अपेक्षित वर्ग समीकरण आहे. आता दुसरं गणित आहे 3 व ऋण 10 ही दिलेली मुळे आहेत. म्हणून अल्फा बरोबर 3
व बीटा बरोबर -10 म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर 3 प्लस -10 बरोबर किती येईल? 3 ऋण गुणिले धन ऋण 10 अल्फा प्लस बीटा किती होईल मग? -10 मधून धन 3 गेले तर -7 आली, म्हणजे बेरीज आली -7. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर अल्फा आहे 3 गुणिले बीटा आहे -10 म्हणून अल्फा गुणिले बीटा बरोबर येईल -30, म्हणजे बेरीज आली -7 व गुणाकार आला -30. म्हणून सूत्र लिहायचं सुरुवातीला x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 म्हणून x वर्ग मायनस बेरीज आहे आपली -7 x प्लस गुणाकार आहे -30 कंसामध्ये लिहायचं बरोबर 0 म्हणून x वर्ग ऋण गुणिले ऋण धन 7 कंस म्हणजे गुणाकार असतो, त्यामुळे ऋण गुणिले ऋण धन 7x. इथं पण ऋण गुणिले ऋण धन ऋण येईल 30 बरोबर 0 म्हणून आपलं अपेक्षित वर्ग समीकरण आहे x वर्ग प्लस 7x मायनस 30 बरोबर 0. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला मुळे दिलेले आहेत 1/2 व ऋण 1/2 म्हणून अल्फा बरोबर 1/2 व बीटा बरोबर ऋण 1/2 म्हणून काय करता येईल? आता आपल्याला अल्फा प्लस बीटा बेरीज करायची आहे बरोबर 1/2 प्लस ऋण 1/2 बरोबर किती होईल? 1/2 ऋण गुणिले धन ऋण 1/2 म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर 1/2 मधून 1/2 गेले 0 किंमत आली. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर 1/2 गुणिले ऋण 1/2 म्हणून काय येईल? अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण गुणिले धन ऋण होईल म्हणून अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार 1 1 1 ऋण 1/4 बेदुनी 4 म्हणून सूत्रानुसार किंमत येईल x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर x वर्ग मायनस बेरीज आहे 0 x प्लस गुणाकार आहे ऋण 1/4 बरोबर 0 म्हणून x वर्ग, मग 0चं पद आपण लिहत नाही त्याच्यामुळं सोडून द्यायचं ते, आणि धन गुणिले ऋण 1/4 बरोबर 0 हे आपलं अपेक्षित वर्ग समीकरण येईल. पुढील चौथे गणित आपल्याला दिलेले आहे 2 मायनस वर्गमुळात 5 व 2 प्लस वर्गमुळात 5 म्हणून अल्फा बरोबर 2 प्लस वर्गमुळात 5 व बीटा बरोबर 2 मायनस वर्गमुळात 5 म्हणून बेरीज येईल आपली अल्फा प्लस बीटा बरोबर 2 प्लस वर्गमुळात 5 प्लस 2 मायनस वर्गमुळात 5. कंसात जरी आपण किंमत घेतली तर बाहेर धन असल्यामुळे तीच किंमत येईल बरोबर, म्हणून काय येईल? हे धन 5 ऋण 5 कटून गेलं आणि 2 प्लस 2 4 म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर 4 ही बेरीज आली. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर आहे 2 प्लस वर्गमुळात 5 एका कंसात लिहू आणि गुणिले बीटा आहे 2 मायनस वर्गमुळात 5 हे दुसऱ्या कंसात लिहू. मग आपल्याकडे बैजिक राशीचं एक सूत्र आहे a प्लस बी दुसऱ्या कंसात a मायनस बी असं असेल तर a वर्ग वजा b वर्ग, म्हणून त्या सूत्रानुसार अल्फा गुणिले बीटा बरोबर 2चा वर्ग मायनस वर्गमुळात 5चा वर्ग म्हणून किती येईल? अल्फा गुणिले बीटा बरोबर 2चा वर्ग 4 मायनस वर्गमुळात 5चा वर्ग 5 म्हणून अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण 5 मधून धन 4 गेले ऋण 1 ही किंमत येईल. म्हणून आपले अपेक्षित वर्ग समीकरण सूत्रानुसार काय येईल? सूत्रानुसार x वर्ग मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 म्हणून x वर्ग मायनस बेरीज आलेली आहे आपली धन 4 x प्लस गुणाकार आलेला आहे ऋण 1 बरोबर 0 म्हणून x वर्ग ऋण गुणिले धन ऋण 4x ऋण गुणिले धन ऋण 1 बरोबर 0
हे आपले अपेक्षित वर्ग समीकरण आहे. आता मुख्य 5वं गणित आहे आपलं x वर्ग मायनस 4kx प्लस k प्लस 3 बरोबर 0 या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज दुप्पट आहे. या समीकरणात तर या वर्ग समीकरणाची तुलना आपण ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0शी करू. म्हणजेच दिलेलं समीकरण आपल्याला आधीच सामान्य रूपामध्ये आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण abcच्या किमती लिहूया. a बरोबर 1, b बरोबर ऋण 4k, त्याच्यानंतर c बरोबर k प्लस 3. लक्ष द्या, b ची किंमत आहे ऋण 4k आणि c ची किंमत आहे k प्लस 3. म्हणून आता आपल्याला काढायचे आहे अल्फा प्लस बीटा बेरीज व अल्फा गुणिले बीटा त्यांचा गुणाकार मुळांचा. म्हणून काय येईल, अल्फा प्लस बीटा बरोबर सूत्र आहे आपल्याकडे ऋण b छेद a बरोबर ऋण b ची किंमत किती आहे आपल्या ऋण 4k आणि छेद a ची किंमत आहे 1 बरोबर किती येईल मग ऋण गुणिले ऋण धन 4k. म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर 4k ही किंमत आपल्याकडे आली. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा काढायचा आहे आपल्याला. अल्फा गुणिले बीटा बरोबर आहे c छेद a बरोबर c ची किंमत किती आहे k प्लस 3 छेद 1 a ची किंमत आहे 1. म्हणून अल्फा गुणिले बीटा आलं k प्लस 3 अल्फा गुणिले बीटा बरोबर k प्लस 3 कारण आपण छेदातलं संख्या 1 असेल तर लिहित नाही, त्यामुळे k प्लस 3 आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अटीनुसार काय म्हणलेलं आहे आपल्याला, मुळांची बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे त्यांच्या. म्हणून अटीनुसार मुळांची बेरीज म्हणजेच अल्फा प्लस बीटा ही काय आहे गुणाकाराच्या दुप्पट, म्हणजे अल्फा गुणिले बीटाच्या दुप्पट आहे. तर आपल्या किमती काय आल्या आहेत, अल्फा प्लस बीटा आलेला आहे 4k बरोबर 2 कंसात अल्फा गुणिले बीटा आलेला आहे k प्लस 3. म्हणून आता आपण सोडून घेऊया. 4k बरोबर 2 गुणिले k 2k प्लस बेत्रिक 6. तर हे 2k धन असलेले इकडे येऊन ऋण होईल. 4k मायनस 2k बरोबर 6. 4 मधून 2 गेले 2k बरोबर 6. तर हे गुणिले 2 असलेलं जाऊन भागिले होईल. म्हणून k बरोबर 6/2 बरोबर 3. k बरोबर 3 ही किंमत येईल. पुढील आपलं मुख्य 6वा प्रश्न आहे. अल्फा आणि बीटा ही y वर्ग मायनस 2y मायनस 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील तर अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग बरोबर किती, व दुसरं गणित आहे अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर किती. हे दोन्ही बैजिक राशीची सूत्रे आहेत, तर त्यांची किंमत आपल्याला काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी दिलेल्या समीकरणाची तुलना कशाशी करावं लागेल, x वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0शी करू. सामान्य रूपाशी तुलना केल्यानंतर abcच्या किमती लिहाव्या लागतील आपल्याला. म्हणून a बरोबर 1, b बरोबर ऋण 2, c बरोबर ऋण 7 या किमती लिहिल्या. त्याच्यानंतर आपल्याला अल्फा प्लस बीटा हे आपल्याकडे सूत्र आहे. म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर किती किंमत येईल, ऋण b छेद a बरोबर ऋण b आहे ऋण 2 आणि a आहे 1. म्हणून बरोबर किती येईल, ऋण गुणिले ऋण धन 2 छेदातलं 1 आपण लिहित नाही. म्हणून अल्फा प्लस बीटा बरोबर आली 2. त्याच्यानंतर अल्फा गुणिले बीटा बरोबर c छेद a बरोबर c ची किंमत आहे ऋण 7 आणि a ची किंमत आहे 1. म्हणून बरोबर आलं ऋण 7. म्हणजेच अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे 2 आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत आलेली आहे ऋण 7. त्यावरून आता आपल्याला पहिलं गणित सोडवायचं आहे. अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग बरोबर किती हे गणित सोडवायचं आहे. म्हणून काय करावं लागेल, ते गणित आपल्याला आता खाली मांडणी करून घ्यायचं आहे. म्हणून एक क्रमांक टाकूया आपण, अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग काढायचा आहे बरोबर काय येईल, मग सूत्र आहे आपलं अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग म्हणजेच a वर्ग प्लस b वर्ग असेल तर a प्लस b म्हणजेच अल्फा प्लस बीटा कंसाचा वर्ग वजा 2 गुणिले अल्फा बीटा हे सूत्र आहे. म्हणजेच काय, a वर्ग प्लस b वर्ग असेल तर a प्लस b कंसाचा वर्ग मायनस 2ab म्हणजेच 2 अल्फा बीटा.
ही किंमत आपल्याला मांडायची आहे. तर आपण किमती ठेवूया. अल्फा प्लस बीटाची किंमत किती आली आहे आपली 2, म्हणजेच 2चा वर्ग मायनस 2 आणि गुणाकार आलेला आहे ऋण 7, तो कंसामध्ये लिहूया. 2चा वर्ग 4, ऋण गुणिले ऋण धन 7, 7 दुनी 14, धन 14 झालं. म्हणून आपली अल्फा वर्ग प्लस बीटा वर्ग बरोबर किंमत आलेली आहे 18. पुढील आपली किंमत आहे अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर किती. ते काढण्यासाठी आपल्याला बेजिक राशी सूत्रानुसार अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर अल्फा प्लस बीटा कंसाचा घन मायनस 3 अल्फा बीटा कंसात अल्फा प्लस बीटा हे सूत्र वापरावं लागेल. म्हणून अल्फा प्लस बीटाची किंमत आपली किती आलेली आहे. अल्फा प्लस बीटाची किंमत आलेली आहे 2, म्हणजेच 2चा घन मायनस 3 गुणिले अल्फा बीटा किंमत किती आली आहे ऋण 7, गुणाकाराची किंमत आली आहे ऋण 7. म्हणून परत कंसामध्ये आपण ह्याला किती लिहितो, बेरीज आलेली आहे आपली 2. मग बरोबर किती किंमत येईल 2चा घन 8, ऋण गुणिले ऋण धन होईल आणि 3 7 21, 21 गुणिले 2 21 दोन्ही 42. म्हणून अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर 42 आणि 8 50 ही किंमत येईल. तर पुढील मुख्य 7वा प्रश्न आहे. खालील वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान असतील तर केची किंमत काढा. मुळे वास्तव व समान केव्हा असतात, ज्यावेळेस विवेचकाची किंमत 0 असते त्यावेळेस. विवेचक म्हणजे बी वर्ग वजा 4ac. ते काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, दिलेलं वर्ग समीकरण त्याची सामान्य रूपाशी तुलना करावी लागेल. मग आपलं पहिलं गणित आहे 3y वर्ग प्लस ky प्लस 12 बरोबर 0. म्हणून a बरोबर येईल 3, b बरोबर k, c बरोबर 12 या किमती मिळतील. म्हणून आपल्याला विवेचकाची किंमत काढावी लागेल. b वर्ग वजा 4ac बरोबर b आहे kचा वर्ग वजा 4 गुणिले a आहे 3 गुणिले c आहे 12. म्हणून kचा वर्ग ऋण गुणिले धन ऋण चारित्रिक 12, 12 गुणिले 12 144. म्हणून काय येईल किंमत आपली, तर लिहूया आपण 12 गुणिले धन 12. म्हणून b वर्ग वजा 4ac बरोबर k वर्ग मायनस 144 ही किंमत येईल. हे विधान 1 देऊ आपण. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे आपल्याला, म्हणजे आपली विवेचकाची किंमत आलेली k वर्ग मायनस 144. पण आपल्याला काय म्हटलेलं आहे, मुळे वास्तव व समान आहेत. म्हणून विवेचकाची किंमत किती असेल मग, पण b वर्ग वजा 4ac बरोबर 0. कारण का, तर मुळे वास्तव व समान आहेत म्हणून. म्हणून काय करता येईल आपल्याला, हे विधान 2 देऊ याला आपण. 1 व 2 वरून 1 व 2 वरून काय म्हणता येईल आपल्याला, मग डावी बाजू समान आहे तर उजवी बाजूसुद्धा समान असेल. म्हणून k वर्ग मायनस 144 बरोबर 0. मग हे ऋण असलेलं पलीकडे जाऊन धन होईल. k वर्ग बरोबर 144. मग k वर्गाचे वर्गमूळ k घेतल्यानंतर ही किंमत वर्गमुळात धन किंवा ऋण 2 उत्तरं येतील. k बरोबर वर्गमुळात 144 धन किंवा ऋण, म्हणून k बरोबर धन किंवा ऋण 12. म्हणून काय येईल इकडे, म्हणून k बरोबर 12 किंवा k बरोबर ऋण 12. म्हणून k बरोबर 12 किंवा k बरोबर ऋण 12. इथे खाली दिसत नव्हतं म्हणून आपण परत हे वर लिहिलेलं आहे. पुढील आपले दुसरे गणित आहे kx कंसात x मायनस 2 प्लस 6 बरोबर 0. मग दिलेल्या समीकरणाला आपल्याला सामान्य रूपात मांडणी करून घ्यावं लागेल. म्हणून काय येईल, kxने या कंसातील दोन्ही पदाला गुणायचं आहे आपल्याला. kx गुणिले x kx वर्ग ऋण 2 गुणिले kx ऋण 2 kx प्लस 6 बरोबर 0. हे सामान्य रूपामध्ये आलं. त्याच्यानंतर आपल्याला सामान्य रूपाशी तुलना करून a बरोबर k, b बरोबर ऋण 2k व c बरोबर 6 या किमती मिळतील. म्हणून b वर्ग वजा 4ac म्हणजे विवेचक बरोबर b किती आहे ऋण 2k कंसाचा वर्ग वजा 4 गुणिले k गुणिले c म्हणजेच 6 बरोबर किती येईल मग ऋण 2kचा वर्ग 2चा वर्ग 4
के वर्ग मायनस 4 गुणिले 6 म्हणजे 4 सक 24 के ही किंमत येईल. बी वर्ग वजा 4ac किंमत किती आली? 4k वर्ग मायनस 24k. पण बी वर्ग वजा 4ac बरोबर 0 ही किंमत आहे. कारण का? तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव समान आहेत म्हणून याला विधान 1 व याला विधान 2 द्यायचं. आणि 1 व 2 वरून काय म्हणता येईल? 1 व 2 वरून डाव्या बाजू समान असतील तर उजव्या बाजूसुद्धा समान असतील म्हणून 4k वर्ग वजा 24k बरोबर 0 ही किंमत येईल. म्हणून काय होईल? या दोन्हीमधून कॉमन काय निघेल? इकडं 4k कॉमन निघालं तर कंसामध्ये काय येईल? मग 4k कॉमन निघाल्यानंतर कंसामध्ये येईल k मायनस 4 सक 24 k वजा 6 बरोबर 0. म्हणून काय होईल इकडे? मग 4k बरोबर 0 किंवा 4k बरोबर 0 किंवा k वजा 6 बरोबर 0 येईल. म्हणून k बरोबर 0/4 किंवा k बरोबर 6 ही किंमत येईल. म्हणजेच k बरोबर 0 किंवा k बरोबर 6 या किमती येतील. पण k बरोबर जर 0 घेतलं तर हे वर्ग समीकरण होणार नाही. त्यामुळे k बरोबर 0 ही किंमत अर्थहीन आहे किंवा अग्राह्य आहे. ही किंमत अग्राह्य आहे. का? तर k बरोबर 0 घेतलं तर हे वर्ग समीकरण होणार नाही. म्हणून फक्त k बरोबर 6 हीच किंमत आपल्याला येईल.